Hi everyone. Today we are going to collect a little information about the uses of had. आपल्याला जनरली माहित आहे we use had in past perfect tense. पूर्ण भूतकाळामध्ये आपण हॅडचा उपयोग जनरली करतो. एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ या सूत्रामध्ये आपण त्याचा उपयोग करतो. परंतु या काळाव्यतिरिक्त अनेक प्रकारे हॅडचा उपयोग कसा होतो ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, सर्वात आधी आपण असं बोललो की याचा काळामध्ये उपयोग होतो, म्हणजे ती वाक्य कशी असायला पाहिजे. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता. हे दिलेले वाक्य पूर्ण भूतकाळामधलं आहे आणि पूर्ण भूतकाळामध्ये हॅडचा उपयोग कसा होतो. सूत्रानुसार जर करायला गेलं तर एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ अशा प्रकारचं सूत्र आहे पूर्ण भूतकाळात. आता या सूत्रानुसार याचा आपण उपयोग करू. आय नंतर हॅड V3 अभ्यास करण्यासाठी शब्द आहे. स्टडी त्याचं तिसरं रूप स्टडी. आय हॅड स्टडी मी अभ्यास केला होता. ते गेले होते. दे हॅड गॉन. ते आले होते. दे हॅड कम. आम्ही खेळलो होतो. वी हॅड प्लेड. आम्ही क्रिकेट खेळलो होतो. वी हॅड प्लेड क्रिकेट. आम्ही जेवण केलं होतं. वी हॅड अ मील. आता हे वाक्य थोडं विचारात घ्या. आम्ही जेवण केले होते. हे वाक्य पूर्ण भूतकाळामधलं आहे. आता हे जर आपल्याला करायचं झालं तर हे अशा प्रकारे आपण करतो. आम्हीसाठी आपण वी, नंतर हेल्पिंग वर्ब म्हणून आपण हॅड घेतला. नंतर आपल्याला सूत्रानुसार V3 पाहिजे म्हणून हॅवचं तिसरं रूप काय आहे. हॅड अ मील. वी हॅड अ मील. आता या ठिकाणी या आणि या हॅडमध्ये फरक आहे. हा हॅड इट हॅज बीन टेकन ॲज अ हेल्पिंग वर्ब, while this had has been taken as a third form of the verb. कारण की have, has हे झालं पहिलं, याचं दुसरं रूप काय होते had आणि तिसरं काय होते had. आपल्याला तिसरं पाहिजे म्हणून तिसरं घेतलं. कारण की इंग्लिशमध्ये जेवण करण्यासाठी दोन शब्द आहेत, टेक फूड किंवा हॅव अ मील. आपण हॅव अ मीलचं हॅड अ मील केलं कारण की आपल्याला तिसरं रूप पाहिजे. म्हणजे अशा वाक्यांमध्ये आपण कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. जनरली आम्ही जेवण केले होते. वी हॅड अ मील. हे सगळ्यात आधी आपण समजून घ्यायला पाहिजे की हॅडचे उपयोग करत असताना हॅव हा या ठिकाणी वर्ब म्हणून घेतला आणि हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणून घेतलं, सहाय्यकारी क्रियापद म्हणून घेतलं. असो, आणखी काही उदाहरण बघू आपण. सर्वात आधी आपल्याला हे समजलं असेल की पूर्ण भूतकाळामध्ये हॅडचा उपयोग होतो. बरं, आणखी हॅडचा उपयोग कुठे होतो हे आपल्याला पाहायचं. तुम्हाला म्हणायचं माझ्या जवळ कार होती. आता हे तुम्हाला म्हणायचं असेल. इंग्लिशमध्ये टू हॅव म्हणजे या क्रियापदाचा उपयोग जवळ असणे, माझ्याकडे असणे यासाठी आपण करतो किंवा मालकीचे असणे या कारणासाठी हॅवचा उपयोग होतो. तर हॅवचं दुसरं रूप काय हॅड आहे आणि तिसरं रूप सुद्धा हॅड आहे. पण या वाक्यामध्ये माझ्याजवळ कार होती मग म्हणत असताना आय हॅड अ कार. आय हॅड अ कार. माझ्याजवळ कार आहे म्हणायचं असतं आय हॅव अ कार, परंतु होती म्हणजे भूतकाळामध्ये वाक्य गेलं म्हणून आय हॅड अ कार. आणि अशा प्रकारचे वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये घेतले जातात. सच टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आर टेकन ॲज अ सिंपल पास्ट टेन्स. You know why? Because yes plus V2 this is the second form of the verb. Have आणि had चे दुसरे रूप आहे म्हणून had second form and then there is object. म्हणून कर्ता क्रियापदाचे दुसरे रूप आणि समोर येणारा कर्म असो किंवा नसो अशा वेळेला साधा भूतकाळ होतो. म्हणजे या वाक्याचा काळ आपण साधा भूतकाळ समजायचा. आय हॅड अ कार. ओके, दुसरं त्यांच्याजवळ पैसे नव्हते. हे वाक्य तुम्हाला बोलायचं असेल तर हॅडचाच उपयोग होतो परत. परंतु एक गोष्ट समजून घ्यायची आहे की दिस सेंटेन्स इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. दॅट टाइम हाऊ टू यूज हॅड इन अ निगेटिव्ह फॉर्म.
निगेटिव्ह फॉर्ममध्ये हॅडचा उपयोग आपण कसा करायचा, याच्यामध्ये थोडंसं एक चूक होण्याची शक्यता असते. आपण जनरली पूर्ण भूतकाळाप्रमाणे यूज करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल आय हॅड नॉट आपण जर या वाक्यामध्ये केलं तर ते चुकते वाक्य. आपलं या वाक्याचं निगेटिव्ह दोन प्रकारे करतात हॅडचाच उपयोग करून. कसं बघा, त्यांच्याजवळ दे हॅड नो मनी. या ठिकाणी हॅडचा उपयोग आपण केला, नो शब्द समोर वापरला. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला नॉट शब्द वापरायचा आहे, मग नॉट कसं आता याच वाक्याचा दुसऱ्या प्रकारे निगेटिव्ह कसं करता येईल. सिंपल पाचचा निगेटिव्ह करत असताना आपण असे वाक्य करतो. फॉर एक्झाम्पल आय स्पोक इन इंग्लिश, आय डिडंट स्पीक, आय वेंट देअर, आय डिडंट गो देअर. म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये दुसरं रूप असते क्रियापदाचं, जर डिडंट शब्द वापरला निगेटिव्ह करत असताना तर त्याचं पहिलं रूप होते. परत एकदा सांगतो, आय वेंट, आय डिडंट गो, आय स्पोक, आय डिडंट स्पीक, शी प्लेड, शी डिडंट प्ले. मग याचप्रमाणे आपल्याला करून बघायचं. दे डिडंट घ्यायचा. डिडंट का घ्यायचा, कारण की क्रियापदाचं दुसरं रूप समजून घ्यायचं आपल्याला. आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह करत असताना आपण डिडंटच घेतो. दे डिडंट याचं पहिलं रूप करायचं. काय होईल पहिलं रूप, हॅव मनी. दे डिडंट हॅव मनी, त्यांच्याजवळ पैसे नव्हते किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणून ज्या वाक्यामध्ये हॅड असतो आणि तुम्हाला निगेटिव्ह करायचं असते, दॅट टाईम नो किंवा डिडंट हे दोन शब्द वापरून तुम्ही निगेटिव्ह करू शकता. परंतु निगेटिव्ह कसं करायचं या दोन वाक्यातून तुम्हाला कळलं असेल. ज्यावेळेस आपण डिडंट वापरतो त्यावेळेस हॅडचं पहिलं रूप होते हॅव, आणि या नोच्या ठिकाणी काय करायची गरज नाही. दे हॅड नो मनी, दे डिडंट हॅव मनी. मीन्स द मिनिंग्स ऑफ बोथ ऑफ द सेंटेन्सेस इज सेम. दोन्ही वाक्याचा अर्थ कसं आहे, सेम आहे, सारखं आहे. म्हणजे हे एक आपल्याला कळलं की निगेटिव्ह करत असताना अशा प्रकारे आपण निगेटिव्ह करतो. ठीक, आणखी काय उपयोग बघू आपण. आपल्याला हॅड टू आणि V1 याचा उपयोग बघायचा आहे. म्हणजे हॅडच्या नंतर डायरेक्ट टू आला आणि मेन व्हर्ब आला, क्रियापदाचं पहिलं रूप जर आलं तर कशा प्रकारचा अर्थ होतो. याचा अर्थ होतो करावे लागले. याप्रमाणे आपण याचा अर्थ घेतो. उदाहरणार्थ काय, मला तेथे जावे लागले. तुम्हाला असं करायचं, मला तेथे जावे लागले. मला तेथे जावे लागले. मला साठी सुद्धा सुरुवातीला आय घ्यायचं, हॅड घ्यायचं, टू घ्यायचं. जाण्यासाठी शब्द कोणता आहे, गो. आणि तेथेसाठी शब्द आहे देअर. आय हॅड टू गो देअर. मला बोलावे लागले, आय हॅव टू स्पीक. मला आराम करावा लागला, आय हॅव टू टेक रेस्ट. मला ती मीटिंग अटेंड करावी लागली, आय हॅव टू अटेंड दॅट मीटिंग. मला खूप अभ्यास करावा लागला, आय हॅव टू स्टडी व्हेरी मच, आय हॅव टू स्टडी हार्ड. त्यांना प्रश्न विचारावे लागले, दे हॅड टू आस्क क्वेश्चन्स. In this way, we can use this construction in such a types of sentences, and the meanings of such a sentences should be like this. करावे लागले याप्रमाणे जर अर्थ काढायचे असतील तर अशा प्रकारे आपल्याला had to V1 हे कन्स्ट्रक्शन वापरायचं असतं. आणि याचं सुद्धा निगेटिव्ह करताना आपण काय करू, फॉर एक्झाम्पल मला तिथे जावे लागले, याचं निगेटिव्ह काय होईल, मला तिथे जावे लागले नाही. मग त्या टाइमला काय करायचं, आय डिडंट हॅव टू गो देअर. बघ पहिल्या वाक्यामध्ये पण आपण असंच केलं होतं. हॅडच्या ठिकाणी डिडंट घेतला आणि हॅडचं पहिलं रूप घेतलं हॅव. फक्त यामध्ये नो शब्द नाही वापरतात निगेटिव्ह करत असताना, जे पहिल्या वाक्यामध्ये आपण वापरलं. फॉर एक्झाम्पल आय हॅड मनी, माझ्याकडे पैसे आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत, आय हॅड नो मनी, किंवा आय डिडंट हॅव मनी. हे दोन्ही प्रकारे आपण केलं. परंतु अशा वाक्यात आपण नो वापरत नाही. त्याला कारण हे आहे, कारण की हॅडच्या नंतर डायरेक्ट इन्फिनिटिव्ह व्हर्ब आलेला आहे. टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं आहे. म्हणून आपण हे वाक्य असं नाही करू शकत, आय हॅड नो टू गो देअर, बिकॉज ग्रॅमॅटिकली इट इज इनकरेक्ट. Therefore, while making the negative
ऑफ सच टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन यू हॅव टू यूज देअर डिडंट. डिडंट आपल्याला वापरायचा असतो, नो आपल्याला या ठिकाणी वापरता येत नाही. ठीक आहे. आणखी एक 2 उदाहरण बघू. आम्हाला इंग्रजी शिकावी लागली. आम्हाला इंग्रजी शिकावी लागली. आम्हाला वी हॅड टू लर्न इंग्लिश. सी दॅट वी हॅड टू लर्न इंग्लिश. आम्हाला इंग्रजी शिकावी लागली. म्हणजे अशा प्रकारे आपण हॅड टूचा उपयोग करावे लागले किंवा करावे लागले अशा प्रकारचे जेवढे काही वाक्य असतील अशा वाक्यांमध्ये आपण हॅड टू V1 वापरू शकतो. आता आपण हॅडचा उपयोग प्रश्नार्थक वाक्यामध्ये कशा प्रकारे करतो हे पाहू आपण. समजा आपल्याला असं एक वाक्य बोलायचं आहे की माझ्याकडे पुस्तके नव्हते का. माझ्याकडे पुस्तके नव्हते का. आता आपण का शब्द जर काढला तर माझ्याकडे पुस्तके नव्हते असं वाक्य होते. माझ्याकडे पुस्तके नव्हते. मग ते कसं होईल. आय हॅड नो बुक्स किंवा आय डिडंट हॅव बुक्स. 2 प्रकारे हे वाक्य केले जाते जर का तुम्ही विचारात नाही घेतलं तर. परंतु आपल्याला वाक्य कसं करायचं आहे, व्हर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे. का शब्द त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि तुम्हाला एक नियम माहिती असेल व्हर्बल क्वेश्चन का आपण तयार करतो, कारण की त्याचे उत्तर आपल्याला येस किंवा नो मध्ये पाहिजे. मीन्स द आन्सर ऑफ सच टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आर इन येस ऑर नो. येस किंवा नो मध्ये याचे उत्तर असते. मग आपल्याला हे वाक्य करायचं आहे याचा उपयोग करून. माझ्याकडे पुस्तके नव्हते का. मग अशा वेळेला फक्त काय करायचं, हा डिडंट शब्द आहे हा समोर घ्यायचा. डिडंट आय हॅव बुक्स आणि क्वेश्चन मार्क. डिडंट आय हॅव बुक्स म्हणजे माझ्याकडे पुस्तके नव्हते. आता या ठिकाणी हॅव काय घेतला आपण, निगेटिव्ह वाक्य समोर लिहिलेलं आहे आपले. डिडंट आणि हॅव दिलेलं आहे. ऑलरेडी डिड जर नसतं इथे हॅड असतात ज्याप्रमाणे वरती येत सर. कारण की डिडंट ज्या ज्या ठिकाणी असते ते सिम्पल पास्ट हे काळ दर्शवतो. म्हणून डिडंट आय हॅव बुक्स. तर दुसरा एक तुम्हाला समजा प्रश्न तयार करायचा. तू जेवण केव्हा केले होते. तू जेवण केव्हा केले होते. आता आधी काळ समजून घ्यायचा. मीन्स वी शुड अंडरस्टँड द टेन्स ऑफ द सेंटेन्स फर्स्ट. बिकॉज विदाउट नोविंग द टेन्स वी कॅन नॉट ट्रान्सलेट द सेंटेन्स ॲज इट इज और करेक्टली ॲक्युरेटली. याचा टेन्स आधी समजून घ्यायचा. हा साधा भूतकाळ आहे की पूर्ण भूतकाळ आहे. आणि हे कशातून कळते आपल्याला, होते या शब्दावर. तू जेवण केव्हा केले सिंपल पास्ट टेन्स, होते परफेक्ट पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट. तू जेवण केव्हा केले साधा भूतकाळ, तू जेवण केव्हा केले होते पूर्ण भूतकाळ. म्हणजे हे वाक्य पूर्ण भूतकाळामधलं आहे. आता आपल्याला प्रश्न तयार करायचा. समजा तुम्हाला डायरेक्ट प्रश्न नाही तयार करता येत. मागच्या एका तासामध्ये मी सांगितलं होतं जर तुम्हाला प्रश्न तयार करता येत नसतील आणि साधा वाक्य किमान तयार करता येत असतील तर प्रश्न आपण सहज करू शकतो. कसा, आता हा एक प्रश्न आहे याच्यामधला केव्हा हा शब्द विचार घेऊन आहे आपण. केव्हा धिस वर्ड हॅज टू बी रिमूव्ड आउट फॉर व्हाईल. काही क्षणासाठी आपण त्याला विचारत नाही घ्यायचं. नॉट टू थिंक ऑन दिस वर्ड. मग काय करायचं, हे तू जेवण केव्हा तू जेवण केले होते हे वाक्य करू आपण. यू हॅड अ मील. ओके. याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम नसावा कारण की या ठिकाणी मागे सांगितलं मी म्हणजे अर्लियर हॅड V3 हेल्पिंग वर्ब मेन वर्ब. मग यू हॅड अ मील. यानंतर आपल्याला आता प्रश्न टाकायचा आहे केव्हा शब्द वापरायचा आहे. केव्हासाठी कोणता शब्द आहे, फेन. फेनच्या नंतर यावर अवलंबून असते की तुम्हाला डू डज डीड काय कोणते शब्द घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी बघा
पूर्ण भूतकाळामध्ये काय असते, यस प्लस हॅड प्लस V3 असतो, म्हणजे हॅड असतो ऑलरेडी, म्हणून आपण हॅड घेतलं. हॅड नंतर यू, फेल हॅड. हॅड इकडे आल्यामुळे परत हॅड घ्यायची गरज नाही. आता जसं वाक्य तसं, फेल हॅड यू हॅड मी, तू जेवण केव्हा केले होते. In this way, we have tried to discuss today's topic. Next time, we will be with a new topic. Till then, have a nice day. Thank you.